तर वैष्णवीच्या चारित्र्यावरती प्रश्न उपस्थित करत तिचा मृत्यूनंतर सुद्धा एक प्रकारे छळ सुरूच आहे आणि या छळाला कारणीभूत ठरलेले आहेत हगवणेंचे वकील। वकिलांनी आरोपींना वाचवण्यासाठी युक्तिवाद करणं हा त्यांचा पेशा आहे, व्यवसाय आहे। पण तो युक्तिवाद करताना त्यांनी जे अकलेचे तारे तोडले ते पाहिल्यानंतर सगळ्यांच्याच मनात संतापाची लाट उसळली आहे। सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीनं मृत्यूला कवटाळलं, पण मरणानंतरही तिचा छळ सुरूच आहे। वैष्णवीचा छळ करणाऱ्या आरोपींनी स्वतःचा बचाव करण्यासाठी तिची बदनामी सुरू केली आहे। बुधवारी पुण्याच्या न्यायालयात आरोपी हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत जे अकलेचे तारे तोडले त्यानंतर संतापाची लाट उसळली आहे। वकील म्हणाले, तिचे एका अज्ञात व्यक्तीसोबत चॅटिंग सुरू होतं, त्यातून वाद झाला, नैराश्यातून वैष्णवीनं आत्महत्या केल्याचं हगवणेंच्या वकिलांनी युक्तिवाद केला। हे कमी म्हणून की काय, बायकोला चार कानाखाली मारणं हा छळ नाही असा संतापजनक दावा हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांनी केला। मारहाणीच्या बेकायदेशीर समर्थनानंतर वकील महाशयांवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे। एवढंच काय, त्यांची सनद काढून घेण्याची मागणी करण्यात आली आहे। काल ज्या पद्धतीने ते वैष्णवीबद्दल बोलले, इतके की काल रात्रीपासून वैष्णवीच्या वडिलांचे, काकांचे, सगळ्यांचे फोन आले, ते इतके हतबल झालेत की आणि हेच करण्याचा त्यांचा उद्देश होता। म्हणून मी असं ठरवलं की आता यांच्या प्रत्येक प्रकरणाचा मी केस काढणार आहे। आणि खरं तर मला वाटतं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की खरं तर कुठल्याही वकिलांनी यांची केस हगवणेंची लढली नाही पाहिजे। असं असताना हे कोण आहेत हे वकील, त्यांची म्हणून मी तुम्हाला अख्खी कुंडली दिली, अजून मी खोदून देईन आणि अशा वकिलांची सनद रद्द झाली पाहिजे अशीच माझी मागणी आहे। बुद्धिमत्तापणाला लावत आहे की नीतिमत्तापणाला लावत आहेत, हा खरा कळीचा मुद्दा आहे। कारण जी आज हयातच नाहीये आणि जी याच नेमक्या आरोपांनी कंटाळून गेली होती आणि या सगळ्या वागण्याने, या सगळ्या छद्मी बाणांनी जिचं अवघं आयुष्य घायाळ झालं होतं म्हणून तिने या जगाचा निरोप घेतला, तिला जर तुम्ही पुन्हा एकदा बदफैली करणारी ठरवणार असाल तर हगवणेंचे वकील हे बुद्धिमत्तापणाला लावत नाहीयेत, ते नीतिमत्तापणाला लावतायत, याचं त्यांना भान असलं पाहिजे। वैष्णवीवर आरोप करणाऱ्या हगवणे कुटुंबियांचा वैष्णवीच्या कुटुंबियांनी जोरदार समाचार घेतलाय आणि तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडू नयेत असं आवाहन करताना त्यांचा बांध फुटला। वकील साहेबांना मला कालच्या याच्यावरून एकच सांगायचे की साहेब, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला पण मुलीबाळी असते, मुलं बाळा असतील, एखाद्याच्या असहाय्य मुलीवरती, तिथं माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतोडे उडवू नका। तुम्हालाही मुलं असतील, मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू। वकील महाशयांनी आरोपीला वाचवण्यासाठी जे तारे तोडले त्यात त्यांनी कायद्याचीही चाट ठेवली नाही, म्हणूनच त्यांना कायदा सांगण्याची वेळ आली आहे। महिलांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देण्यासाठी घरगुती हिंसाचार महिलांचं संरक्षण कायदा 2005 आणला गेला। विवाहित महिला, सासरच्या नातेवाईकांसोबत राहणाऱ्या महिला, लिव्ह इन रिलेशनशिपमधील महिला आणि कौटुंबिक नात्यातील इतर महिलांना हा कायदा लागू होतो। या कायद्यानुसार मारहाण, धक्काबुक्की, जखम करण्यासारखी शारीरिक हिंसा, अपमान, टोमणे, मानसिक त्रास देण्यासारखी मानसिक हिंसा, आर्थिक स्वातंत्र्य नाकारणं, खर्चासाठी पैसे न देणारी आर्थिक हिंसा, जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवणं किंवा लैंगिक छळ करणारी हिंसा, भावनिक दबाव किंवा त्रास देणारी भावनिक हिंसा ही सुद्धा कायद्यानुसार गुन्हा आहे। इथं तर वैष्णवीला छळ करून मारण्यात आलं, तरीही मारहाणीचं केलं गेलेलं समर्थन आणि चारित्र्यावरचे शिंतोडे संतापजनक आहेत। विलास बडे, न्यूज 18 लोकमत।